आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. मुद्दा आपण तुम्ही दादरचे आमदार आहात, दादर संदर्भात बातचीत करणार आहोत. दादरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाले बसत होते, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होता. आमदार म्हणून तुमची आता या सगळ्यामध्ये काय भूमिका असते? मी स्वतः लक्षवेधी तयार केलेली आहे. फक्त दादरवरती केलेली आहे. ती रिलेटेड मुंबई बरोबर होणार आहे. त्यामध्ये मी सगळ्यात त्या लक्षवेधी मी तुम्हाला अध्यक्षांच्या पाठी लागलो की गरिबांचा प्रश्न हा का माझा वैयक्तिक फायदा नाही. आज कित्येक वर्ष आम्ही बघतोय दादरमध्ये फेरीवाले आहेत. आता त्यांचेच राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते बांगलादेशीच्या नावाखाली मराठ्यांच्या पोटावरती लाथ मारतात. आम्ही त्याला विरोध करत नाही. आम्ही बांगलादेशी लोकांच्या विरोधातच आहे. आज सुद्धा विरोध आहे, भविष्यात सुद्धा विरोध आहे. त्यांना काढा. पण हे काम कोणाचं आहे? पोलिसांचं काम आहे. मग पोलिसांचं काम पोलिसांनी करू दे. पोलिसांना काय बाकी सगळे क्राईम दिसतात तर बांगलादेशी ते शोधू शकत नाही काय. परंतु राजकीय पोळी भाजायला कुठे काहीतरी आता सौदेबाजी करण्यासाठी तो स्टंट दादरमध्ये सध्या चालू आहे. परंतु आम्ही लोकांना बघा, आम्ही सरकारला सांगतोय किंवा BMC ला सांगतोय की तुम्ही आखणी करा. तुम्ही 2017 काय किती BPL चा तुम्ही सर्वे केला. त्या सर्वेला कोण पात्र आहे? जवळजवळ काहीतरी पर्सेंटेज आहे. लोकसंख्येचे एवढ्या पर्सेंटेज फेरीवाले पाहिजे असं मानतात. तर 32,000 त्यातून झाले आणि सर्वे केलेला काहीतरी 97,000 असं काहीतरी आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही आखणी करा. बाबा फुटपाथवरती एक लाईन आखून द्या. BMC अधिकाऱ्यांना सक्षम करा. बाबा ह्याच्या पुढे जर उभा राहिला तर वॉर्ड ऑफिसर किंवा तो स्थानिक पोलीसवाला असेल किंवा स्थानिक तो लायसन आणून आपण लायसन अधिकारी असेल त्याला निलंबित करा. तरच त्याला शिस्त लागेल ना. तुम्ही बघा, आम्हाला पण माहिती आहे साठे-लोटे अधिकाऱ्यांचे साठे-लोटे आहेत फेरीवाल्यांबरोबर. त्यांना माहिती आहे ह्या गल्लीचा हप्ता हा गोळा करतो, त्या गल्लीचा हप्ता तो गोळा करतो. आमच्याकडे लिस्ट आहे त्यांची. परंतु पोलिसांना सुद्धा मी लिस्ट दिलेली आहे. पण काही करत नाही कारण त्यांना आमदनी चालू आहे ना त्या दोघांनाही. त्याच्यामुळे ते काय लक्ष देत नाही, पोलीस देत नाही किंवा BMC लक्ष देत नाही. फक्त त्यांना आता कोर्टाने जरा दंडुका मारल्यामुळे जरा पोलीस लोक ऍक्टिव्ह झालेले आणि सगळ्यांवरती चार्जेस मारतात. पण ते सुद्धा अशा प्रकारे चार्जेस मारतात आहे की लोकांना भूकमारी होणार आहे थोड्या दिवसात इथे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसा मागच्या बाकीच्या देशामध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं असेल, पाकिस्तानमध्ये झालं असेल किंवा इतर देशामध्ये झालं. त्या पद्धतीने लोकांच्या जर पोटाला खळगी बसल्यानंतर ते रस्त्यावरती येणार आहे आणि मग तो उद्रेक मोठा होणार आहे. या सगळ्यामध्ये अनेक फेरीवाले असेल की ज्यांना पंतप्रधानांकडून लोन मिळाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ते कर्ज कसं चुकवायचं असं सुद्धा त्यांनी हे प्रश्न मागच्या जिल्हा नियोजन मध्ये आम्ही स्वतः म्हटलेलं, मागच्या अधिवेशनामध्ये म्हटलेलं. परंतु उदय सामंत हे मंत्रीने आम्हाला सांगितलं की आम्ही पोलिसांना एक GR देऊ की ऑर्डर देऊ की तुम्ही ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मी सातत्याने अध्यक्ष महाराजांकडे, आमचे राहुल नारायणकडे पाठपुरावा करतो. बाबा त्याचे अजून अंमलबजावणी झालेली नाही. तर ते म्हणालेले की आता मी स्वतः परत गेलो. ते मला बोलले की 2-4 दिवसात तुझी ती लक्षवेधी लावतो म्हणून. लक्षवेधीमध्ये संपूर्ण आराखडा आहे ना, त्याच्यामध्ये BMCने सगळी इत्तंभूत ज्या काही इलेक्शन झाल्या कुठल्या त्या ह्याच्या मार्फत फेरीवाल्यांचे प्रतिनिधी ते सगळा अहवाल घेणार आहे. तुम्ही जर कोर्टात देणार असेल तोपर्यंत त्यांना दिलासा द्या. नाहीतर कोर्टाच्या नावाखाली आजकाल काय झालं, कोर्टाच्या नावाखाली बिंदास राहतात. ते कुठलाही मॅटर कोर्टात आम्ही काय करू शकत नाही. ह्या पद्धतीने ते वागतात. त्याच्या आम्ही ते पूर्ण लक्षवेधीमध्ये सगळं करून घेणार. सध्या दादरमध्ये कोणताही नो फेरीवाला पाहायला मिळत आहे. या फेरीवाल्यांसाठी महेश सावंत ऍक्शन मोडवरती जाणार. बघा, ऍक्शन मोडवरती जायला हरकत नाही मला. परंतु पहिलं आम्ही इथे एक आखणी करून घेऊ. कारण गेल्यानंतर आपल्याला परफेक्ट जे मूळ फेरीवाले आहेत त्यांनी धंदा करण्याचा आमचा विरोध नाही. फक्त माझा विरोध काय आहे, तुम्ही फुटपाथवर पण बसणार, रस्त्यावर बसणार, परत झोळी घेऊन रस्त्यावर पिणार. लोकांनी चालायचं कसं? हक्क लोकांचा सुद्धा आहे ना रस्त्यावर. फेरीवाल्यांचा नुसता नाही, लोकांचा हक्क आहे ना चालण्याचा. त्याच्यावरती बाधा येतात. रेल्वे स्टेशन मोकळे करा. मोकळे का नाही करू शकत BMC? पण BMC पण बोलते त्याला एकदा सुरू झालं की आमचा पण साठेलोटा चालू झाला. आज का पगार कमी नाही BMCच्या अधिकाऱ्यांना, परंतु ही चटक लागलेली आहे यांना. वॉर्ड अधिकारी कुठेतरी या सगळ्यामध्ये वॉर्ड ऑफिसर असू दे किंवा इतर त्यांचे लायसन अधिकारी असू दे, यांनी स्वतःहून त्याची खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही त्यांना वाटलं की देतो गाईडलाईन त्या पद्धतीने. आता आम्ही अधिवेशनात तो विषय येणारच आहे उद्या परवा. त्याप्रमाणे तिथे आखणी होईलच असा मला आत्मविश्वास आहे. नक्कीच. पण या सगळ्यामध्ये एक मुद्दा असा देखील आहे, सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही हातामध्ये काही कागदपत्र घेऊन आलेला आहात. धारावीमध्ये सध्या काही मोठी घटना घडल्याचं पाहायला मिळतं. काय सांगाल? धारावीमध्ये असं झालेलं आहे की धारावीमध्ये अदानीची मुजोरीगिरी खूप वाढलेली आहे.
आणि काल लोक अदानीच्या माणसांना जाब विचारायला गेले, तर अदानीचा एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी कोण असेल तो त्यांच्यावर उलटी वार्ता करायला लागली की उलट बोलायला लागला, महिलांना धुडकावायला लागला. तर लोकांनी त्यांच्यावरती शेवटी मॉब सायकोलॉजी असली की एखादा कोणतरी त्यातला असतो, त्यांनी 2-3 कानाखाली मारले. कानाखाली मारले हे समजला तिकडचा आमचा स्थानिक नगरसेवक आहे जोसफ कोली. जोसफ कोलीला समजलं, तो धावत तिथे गेला. गेल्यानंतर तिकडच्या कुठल्या तरी एका त्याला कारण माणसं त्याला एवढी मारत होती नंतर मॉब सायकोलॉजी मध्ये, तर मग त्यांनी सगळ्यांना घेऊन त्याला आतमध्ये नेलं. आतमध्ये नेल्यावरती कुठल्या तरी एका माणसाने त्याच्या हातावरती रॉड मारला आणि तो हात फ्रॅक्चर झाला. हात फ्रॅक्चर झाल्यावरती तो इन बिटवीन शाहूनगर पोलिसांचे कर्तव्यदक्ष निरीक्षक असतील किंवा अधिकारी असतील, त्यांनी अदानीचा एफ आर लगेच घेतला स्थानिक नगरसेवकाच्या अगेन्स्ट, किंवा तो सोडवायला गेला तरी किंवा इतर लोकांच्या अगेन्स्ट. परंतु हात फ्रॅक्चर होऊन सुद्धा आमच्या जोसफ कोलीचा एफ आर घेत नव्हते. रात्री 1:30 वाजता मला फोन आल्यावरती मी गेलो. त्याच्यानंतर मला वाटतं 2-2:15 सिनियर आले तिथे. मी सिनियरना म्हटलं तुम्हाला घ्यायचं नसेल तर घेऊ नका, मी त्या पद्धतीने कागदपत्र उद्या अधिवेशनामध्ये मी सादर करतो आणि तिथे अधिवेशनामध्ये होऊ दे काय ते. मग त्यांनी 2:45ला एफ आर लिहायला घेतला आणि त्यांच्या अदानीच्या विरोधात हा एफ आर घेतलेला. प्रकरण काय होतं? प्रकरण एवढाच आहे की रात्री 9-10 नंतर जवळजवळ 150 ते 200 डंपर ते तिकडनं बाहेर काढतात. त्याची माती सगळी पडलेली असते, त्याच्यावरती साफ करत नाही किंवा काय नाही. कालपासून एवढं हे झाल्यापासून त्यांनी जरा रस्ता धुवायला घेतला आणि तिथे 2-4 बाईकवाले पडले त्या चिखलामध्ये किंवा त्या मातीच्या ह्याच्यामध्ये आणि ते फ्रॅक्चर झाले. त्याच्यामुळे लोकांचा उद्रेक झाला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.